मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. शिर्डीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये शरद पवार हॉस्पिटलमधून तिथे भाषण करण्यासाठी आले आणि भाषण करून परत हॉस्पिटलला दाखल झाले. दोन्ही हाताला पट्ट्या बांधलेल्या आजारी शरद पवारांनी आपले दोन्ही हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केलं. आवाज नीट नसतानाही 5 मिनिटं भाषण केलं आणि उर्वरित भाषण हे दिलीप वळसे पाटील यांनी त्या शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये वाचून दाखवलं. माझा प्रश्न होता, आपला गडी फिट आहे, आपला गडी फाईन आहे, तो अजूनही मैदानात आहे, योद्धा लढतो आहे, हे दाखविण्यासाठीचा हा सगळा प्रयत्न का होता, हाच प्रश्न माझ्या समोर पडतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी लख्ख आणि स्पष्ट आहे, ते म्हणजे एकटे शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तारणहार आहेत. त्या एकाच खांबावर हा सगळा डोलारा उभा आहे. जसा श्रीकृष्णानं गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून धरलेला होता आणि त्याखाली वेगवेगळ्या गोपाळांनी आपल्या काठ्या बिठ्या लावून आधार द्यायचा प्रयत्न केला होता. अनेकांना वाटायचं की हा पर्वत आपल्याच आधारावर उभा आहे, सगळ्यांच्या आधारावर उभा आहे, पण तो होता कृष्णाच्या आधारावर उभा. राष्ट्रवादी काँग्रेसचंही असंच आहे. हा सगळा डोलारा शरद पवार आपल्या ताकदीवर उभा करून आहेत. पावसात छत्री असताना भिजून पवारांनी 50च्या वर जागा मिळवल्या. त्या बहुमतापर्यंत नेता आल्या नाहीत, 100ही गाठता आली नाही, हा भाग वेगळा. पण ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सफाया होणार होता त्या राष्ट्रवादी काँग्रेसला एका पावसात भिजण्यानं 50च्या वर जागा मिळाला असा दावा HMV करतात. खास करून ते ABP माझा चॅनल जे आहे त्याचा हा दावा असतो की शरद पवार पावसात भिजले. कुठून आणतात हे स्पिरिट पवार, हाच प्रश्न सारखी काही चॅनल आणि माध्यम विचारत असतात. आताही तसंच घडलंय. शरद पवार ब्रिचकांडी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते आणि या उपचारात चालू असतानाच पवारांनी आपल्या पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांच्या चिंतन शिबिरामध्ये उपस्थित राहण्याचं ठरवलं. एकटे पवार हा सगळा तंबू धरून आहेत आणि पवार यात नसतील तर काय होईल ते गाणं आहे. इस दिल के टुकड़े हुए हजार, कोई यहां गिरा कोई वहां गिरा. पवार नसतील तर या दल के टुकड़े हुए हजार, कोई यहां गिरा कोई वहां गिरा अशी अवस्था होईल. म्हणूनच एकट्या पवारांना आपल्या ताकदीवर या पक्षाला बांधून ठेवावं लागतंय, हे वरचेवर स्पष्ट होत आहे. इतकी यातना आपल्या सर्वोच्च प्रमुखाला कोणीही देत नाही. लोक याला स्पिरिट म्हणतील, लोक याला अजून काय म्हणतील, HMV पत्रकार त्यांना योद्धा ठरवतील. पण मला दिसतेय ती पवारांची एक अशी स्थिती ज्या स्थितीत त्यांना आपल्या पक्षाला लेकीच्याकडं सुपूर्द करण्यासाठी स्वतःमधलं हे लढवय्ये स्पिरिट दाखवावं लागणार आहे. योगायोगाची गोष्ट अशी की पुन्हा एकदा अजित पवार चर्चेमध्ये आलेले आहेत. मी एकटे पवार का म्हणतोय ते तुमच्या लक्षात येईल. अजित पवार पुन्हा चर्चेमध्ये आलेले आहेत. पवार हॉस्पिटलमधून भाषणासाठी आले आणि अजित पवार भाषणाच्या कार्यक्रमातून आजोळच्या कार्यक्रमासाठी निघून गेले. म्हणजे बघा, शरद पवारांना हॉस्पिटलमधून कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी यावं वाटतं आणि अजित पवारांना कार्यक्रमाच्या ठिकाणावरून नातेवाईकांच्या भेटीच्यासाठी जावं वाटतं. शरद पवार येणार, अजित पवार जाणार, ही घटना पूर्व नियोजित कार्यक्रमांच्या मुळे घडली असली तरी सुद्धा यात मला काहीतरी गडबड दिसते. अजित पवार संपूर्णतः दिल से पक्षासोबत आहेत का, की त्यांच्या मनात त्यांच्या दिलात अजून काही वेगळं आहे आणि ते पक्षाच्या तोंडी येत नाही आहे म्हणून अजित पवार नाराजीचा सूर दाखवतायत का? खरं तर पक्षाचे आणखी एक खासदार अमोल कोल्हे जे सातत्यानं वेगवेगळे विषय मांडत आलेले आहेत, पक्षाची भूमिका, पक्षाचा जातीविषयक प्रचार, जाणीवपूर्वक मी शब्द वापरतोय, पक्षाचा ऐतिहासिक संदर्भानं होणारा जातीय प्रचार अमोल कोल्हे मोठ्या खुबीनं सांभाळत होते. पण ते अमोल कोल्हे
नियोजित कार्यक्रम असून देखील आपल्या विषयावर बोलण्यासाठी शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये हजर झाले नाहीत, हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. तिसरी मला जाणवलेली गोष्ट अशी आहे, एरवी सगळ्याच कार्यक्रमात पुढाकार घेऊन वरमाईच्या रूपात वावरणाऱ्या सुप्रिया सुळे या कार्यक्रमात फारशा काही दखल घेताना किंवा त्यांची मोठी दखल घेतली गेली आहे असं दिसलं नाही. मला या 3 गोष्टी महत्वाच्या वाटल्या. सुप्रिया सुळेंच्या नेहमीचं वावरणं त्या स्वरूपातलं नव्हतं. अमोल कोल्हे ठरलेला कार्यक्रम पार पाडण्यासाठी आले नाहीत, तर असलेल्या कार्यक्रमातून अजित पवार निघून गेले. हे 3 विषय मला गंभीर वाटतात आणि म्हणूनच ते तुमच्या समोर मांडावे. याचे अर्थ काय असू शकतील याचा आपण वेगवेगळा प्रयत्न करतोच आहे. कदाचित हे सहज घडलं असेल, काही अशा कारणाने घडलं असेल की टाळता येणार नाही. पण मला राहून राहून खटकतं की शरद पवार आजारपणातून येतात, पुन्हा दवाखान्यात जातात, पण अजित पवार असलेल्या कार्यक्रमातून आजारपणासाठी नाही तर आजोळी भेटायला जातात. ही जराशी गोष्ट खटकणारी वाटली. म्हणजे एकीकडं पवार सगळी दुःख, सगळं त्रास सोडून येतात. म्हणजे आजारी असून बोलायला येतात, छत्री असून भिजायला जातात, आणि शरद पवार तिथे असून निघून जातात. माफ करा, अजित पवार तिथे असून निघून जातात. ही गोष्ट खटकणारी नाही का वाटत तुम्हाला? बरं, याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे याच वेळी राजन पाटील आणि बबनदादा शिंदे माढ्याचे आमदार यांच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय, काहीतरी वेगळं शिस्त आहे त्यांच्या मनामध्ये. ते सारखं देवेंद्र फडणवीसांच्या भेटी घेत आहेत, सारखं त्यांच्याकडे जात आहेत. म्हणजे काहीतरी वेगळं घडणार आहे का, हा सुद्धा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे एकट्या शरद पवारांच्या वरती हा डोलारा सांभाळलाय कळतं ना तुम्हाला. तिकडे सुप्रियाताई म्हणाल्या होत्या अकेला देवेंद्र क्या करेगा. इकडे शरद पवारांच्या वरती एकच प्रश्न मला विचारावा वाटतोय, एकटे पवार काय काय करणार, काय काय करणार ते. अहो, तिकडे तर अकेला देवेंद्र अकेला ही काफी है हे दाखवण्याच्या नादात आहे. म्हणजे बघा, परवा भाऊंनी हा विषय खूप छान पद्धतीनं सांगितलाय, तोच मी तुम्हाला जरासा तपशीलवार सांगतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते कोणते? दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड. म्हणजे एक 5-6 प्रमुख नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे, ज्यांच्या आधारावर हा पक्ष चालतो असं म्हणतात. मी ते मानत नाही, एकट्या शरद पवारांच्या आधारावर हा पक्ष चालतो असं मी म्हणत असतो. पण तरीही या 4-5 नेत्यांचा विचार केला, त्यांच्या खात्यांचा विचार केला. म्हणजे गृह खातं होतं अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील यांच्याकडं. वित्त खातं होतं, वित्त व नियोजन अजित पवार यांच्याकडं. जलसंपदा होतं जयंत पाटील यांच्याकडं. गृहनिर्माण होतं जितेंद्र आव्हाड यांच्याकडं. उत्पादन शुल्क होतं पुन्हा वळसे पाटील यांच्याकडे. ते अजून कुणाकडे गेलं? त्यातलं विधी न्याय हे खातं उद्धव ठाकरे यांच्याकडे होतं, आणि राजशिष्टाचार हे खातं आदित्य ठाकरे यांच्याकडे होतं. मी राष्ट्रवादी तर 2 नावं घेतलीत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, जे राष्ट्रवादीच्या बळामुळेच मुख्यमंत्री आणि मंत्री बनले, हे विसरून चालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं ठरवलं, शरद पवारांनी ठरवलं म्हणून बनले. म्हणजे शरद पवारांच्या माणसांच्याकडं 5 माणसांच्याकडे असलेली खाती आणि शरद पवारांनी नेमल्यामुळं मिळालेली 2 खाती एकटा देवेंद्र सांभाळतोय. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्याकडं आज विधी, न्याय, राजशिष्टाचार, गृह, वित्त नियोजन, जलसंपदा, गृहनिर्माण आणि उत्पादन शुल्क, त्याच्यापेक्षा अजून एक खातं येतं, ते म्हणजे ऊर्जा, ते काँग्रेसचं आहे. अकेला देवेंद्र सगळ्या राष्ट्रवादीची खाती सांभाळतोय. अकेला देवेंद्र सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसची खाती सांभाळतो, आणि इकडं एकट्या पवारांना सगळ्या राष्ट्रवादीची जबाबदारी सांभाळावी लागते. किती गंमत आहे बघा. काय नियती काय असते ना, हे इथं कळतं. सुप्रियाताई म्हणाल्या होत्या अकेला देवेंद्र क्या करेगा, अकेला देवेंद्र पूरी एनसीपी की मिनिस्ट्री संभालेगा. आणि तिकडं एकट्या शरद पवारांना हा डोलारा सांभाळण्यासाठी हॉस्पिटलमधून यावं लागतंय. कळली एकट्याची ताकद? ही अशी असते एकट्याची ताकद. म्हणून सुप्रियाताई उगाच हिनवायला जाऊ नये. आपल्या नशिबाला ते सगळं पलटवून मिळत असतं. दादा थांबले असते तर आम्हाला काय वाटलं नसतं, बरं वाटलं असतं की दादांचं बळ आपल्या मागं उभं आहे.
ते अमोल कोल्हे ज्यांचं कौतुक तुम्ही सतत करत आलेले होतात ते भाषणाला आले असते तर आम्हाला बरं वाटलं असतं की साहेबांच्या करंगळीला ज्यावरती तो पर्वत उभा आहे त्याला आधार द्यायला कुणीतरी आहे. पण ही सगळी माणसं कुठे निघून गेली पत्ता लागला नाही आणि एकट्या पवारांना हे सगळं पुन्हा करावं लागतंय आणि हे करावं लागतंय यातच पवारांचं यश आहे की अपयश आहे हे आपणच ठरवायचं आहे. त्यामुळं आता एकट्या पवारांना काय काय करावं लागणार आहे हाच प्रश्न माझ्या मनातही पडतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणखी एक विनंती आहे, पाहणारे खूप झालेत, सबस्क्राईब सगळेच करतात असं नाही. सबस्क्राईबचं एक बटन तुम्ही दाबाच दाबा आणि अधिक आपल्या मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा, बेल आयकॉन दाबायला सांगा. धन्यवाद.